नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता चौथीसाठी विषय भाषा, पान क्रमांक 14. आम्ही कथा लिहितो. मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करायची आहे. म्हणजेच काय, पुढे काही कथेचे मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्याच्या आधारे अगदी तुमच्या मनासारखी छान अशी कथा तयार करायची आहे. म्हणजेच गोष्ट तयार करायची आहे. चला तर मग आता आपण गोष्ट तयार करण्यासाठी सुरुवात करूया. अरे हो, गोष्ट तयार करण्यापूर्वी या घटकाची अध्ययन निष्पत्ती आपल्याला समजली पाहिजे. म्हणजेच हा घटक समजल्यानंतर नेमकं आपल्याला काय आलं पाहिजे ते आधी समजायला पाहिजे. म्हणजेच हा घटक आपण कशासाठी शिकणार आहोत ते समजून घेऊया. बघूया याची अध्ययन निष्पत्ती. आपल्या कल्पनेनुसार गोष्ट, कविता, वर्णन इत्यादी लिहिताना भाषेचा सर्जनशीलतेने वापर करतात. ही याची अध्ययन निष्पत्ती. चला तर मग यासाठी आपण तयारी करूया. रेडी? त्यासाठी पेन, वही हे तर बरोबर लागेलच आणि काही मुद्दे पण लिहून घ्यायचेत. मग तयारीत आहात? चला तयारीत. ओके. हे चित्र बघा, चित्र. दिसलीच चित्र. आणि त्या चित्रासोबतच पुढं काही मुद्दे दिलेत ते लक्षात घेऊया. चला, मुद्दे आणि चित्र दोन्ही सोबत बघण्याचा प्रयत्न करूया. घनदाट जंगल, वाघ आणि त्याचं पिल्लू. पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी मांजराची नेमणूक. म्याव म्याव शिकवण्याचा प्रयत्न. वाघोबा वैतागतो. आता शिकवायला गाढव दादा येतात. ते खिंकाळायला सुरुवात करतात. पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिल्लू हैराण. तिसऱ्या वेळी बैलाची नेमणूक. वाघोबाचा वैताग वाढतो. एक दिवस पिल्लू जंगलात फिरते. दबा धरून बसलेला शिकारी पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो. पिल्लू त्याला पाहतो आणि डारकाळी फोडतो. शिकारी धूम ठोकतो. पिल्लाला आपली भाषा आली म्हणून वाघोबा खुश. गोष्ट किंवा कथा तयार करताना त्या ठिकाणी जे मुद्दे दिलेले आहे त्या मुद्द्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ अगोदर आपल्याला माहीत असला पाहिजे किंवा आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण यातील कठीण शब्दांचा अर्थ अगोदर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. घनदाट म्हणजे झाडाझुडपांनी गच्च. नेमणूक कामावर योजने. वैतागतो म्हणजे चिडतो, हैराण होतो. खिंकाळणे गाढवाचे किंवा घोड्याचे ओरडणे. दाबा धरून बसणे, आड लपून बसणे. नेम धरणे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. डारकाळी तुम्हाला माहीतच आहे, वाघाचे ओरडणे. धूम ठोकणे जोरात पळणे. आणखी याच्यापेक्षा काही तुम्हाला कठीण शब्द वाटत असतील तर तुमच्या शिक्षकांच्या मदतीनं, घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मदतीनं तुम्ही ते समजावून घ्या. वहीवर लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला कथा लिहायला आणखी सोपं जाईल. चला मग तयार होऊया गोष्ट ऐकायला. नाही तयार करायची. ओके. आता बघा, समोर मुद्दे चालत आहेत स्क्रीनवर. त्या मुद्द्यासोबत आता मी गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करतो. मी नव्हे, तुम्ही देखील माझ्यासोबत. चला मग ऐकूया. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलातील एका गुहेत एक वाघ आणि त्याचं पिल्लू, त्याला बछडा म्हणतात, ते राहत होते. वाघाचं पिल्लू अजून बोलतच नव्हतं. म्हणून वाघाने त्याला एका मांजराची शिकवणी लावली. बघा मांजर वाघाला शिकवते. मांजर शिकवायला आले. त्याने म्याव 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 असा आवाज काढला. मांजर म्हणाले, हे पिल्ला, माझ्यासारखा आवाज काढून दाखव. म्याव म्याव. हे वाघाने पाहिलं.
तो मांजरावर चिडला आणि म्हणाला, ते वाघाचं पिल्लू आहे, मांजराचं नाही. चल, चालता हो. वाघाने पिल्लाला शिकवण्यासाठी आता गाढव दादाला बोलवले. गाढव दादा आला आणि किंकाळायला लागला. आ, 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 आ. हे पाहून वाघ पुन्हा वैतागला. त्याने गाढवाची अक्कलपट्टी केली. हा सर्व प्रकार पाहून पिल्लू मात्र गोंधळून गेलं. वाघाने शेवटी एका बैलाची नेमणूक केली. बैल पिल्लापुढे आला, मस्त उभा राहिला, डुल्लू डुल्लू मान हलवायला लागला. बाळा, पाटी काढ, पेन्सिल काढ, गुपू गुपू गुपू. बेचारं पिल्लू इकडं तिकडं बघायला लागलं, गांगारून गेलं. त्याला काही समजेनाच. हा सगळा प्रकार पाहून बैलाला वाघाने नापास करून टाकलं. आता कोण नापास व्हायला पाहिजे? पिल्लू. नापास कोण झालं? बैल. एक दिवस पिल्लू जंगलात एकटंच फिरत होतं. त्याच्यासोबत कोणी नव्हतं. इतकं घनदाट जंगल, एकटंच पिल्लू. एक शिकारी झाडाच्या आड लपून बसला होता. त्याने पिल्लावर बंदुकीचा नियम धरला. इतक्यात त्याच्याकडे पिल्लाचं लक्ष गेलं. पिल्लाने आपोआप डरकाळी फोडली. पिल्लाची डरकाळी जंगलभर ऐकायला गेली. ती डरकाळी ऐकून शिकारी घाबरला आणि धूम पळून गेला. आणि पिल्लाची डरकाळी ऐकून वाघ खुश झाला, कारण पिल्लाला त्याची भाषा गवसली होती. आता आपण ही कथा तयार केली. अशीच कथा तुम्हाला सुद्धा तयार करता आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही लहानपणी गोष्ट ऐकलेली आहे पहा, कावळा, रांजण, दगड आणि हुशार कावळा, चतुर कावळा, त्याची गोष्ट. तर अशी आपल्या वर्ग शिक्षकांच्या मदतीनं हुशार कावळ्याची गोष्ट तुम्ही तयार करा. हाच तुमचा स्वाध्याय. करा, आपल्या शिक्षकांना दाखवा आणि अशा अनेक मुद्द्यांवरून गोष्टी करा. तुमची सृजनशीलता वाढवा. धन्यवाद.